नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कटरल्यांची भाजी बनवणार आहोत। ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता कट करून घेणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेली आहेत। आता मी इथे कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे। त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावर आपल्याला त्यात मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तळतळायला लागली की आपल्याला त्यात बारीक कट करून घेतलेले लसूण घालून घ्यायचे आहे। आता त्यात मी 1 चमचा जिरे घालून घेणार आहे। आता या सगळ्यांना लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मी यात आपले कट करून घेतलेले कटरले घालून घेणार आहे आणि त्यांना आता व्यवस्थित परतून घेणार आहे। आता आपल्याला कटरल्यांना झाकून 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। पाहू शकता आपले कटरले छान असे वाफलेले आहेत। आता मी यात अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पूड घालून घेणार आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे। सगळे मसाले व्यवस्थित परतून झाल्यावर आपण त्यात चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि परत आता परतून घेणार आहोत। आता यात मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे। आता या भाजीला झाकण ठेवून 2 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। रेडी आहे आपली कटरल्यांची भाजी। ही भाजी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।